नमस्कार मंडळी, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आली भन्नाट अशी एक रेसिपी जी खास नॉनव्हेज लवर साठी आहे. पण ट्विस्ट काय आहे माहिती आहे का? ही भाजी बनते दोडक्याची आणि बोंबलाची अफलातून जोडी घेऊन. आता तुम्ही म्हणाल, अरे बापरे, दोडकं कोण खाणार? पण थांबा, एकदा ह्या स्टाईलनी खाऊन तर बघा. गॅरंटी देऊन सांगते, ज्याला दोडकं आवडत नसेल ना, तेही पुन्हा पुन्हा बनवणार. मग चला, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि पाहूया दोडक्यात बोंबील टाकल्यावर कसा होतो धमाका ते. तर बघा मंडळी, इथे मी घेतले आहेत अगदी ताजे कोवळे कोवळे शिराळे दोडके. आधी मी त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. ही भाजी दिसायला साधी असते, पण खायला खूप चांगली लागते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने पण एकदम खजिनाच आहे. तर आता बघा, दोडकं थोडं मोठं होतं म्हणून त्याला असे 2 भाग करून घेतले, म्हणजे सोलायला सोपं जातं. इथं मी घेतला आहे हा पिलिंग नाईफ आणि अगदी हळूवार हाताने सोलून घेते. ह्याच्या बाहेरच्या शिरा म्हणजे धागे असतात ते काढून टाका, कारण ते खाल्ल्यावर कडक लागतात. आता सोलताना तुमच्याशी थोडंसं शेअर करते. खरं म्हणजे दोडकं आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी एकदम जादुई भाजीच आहे. वजन कमी करायचं असेल तर ही भाजी खूप फायदेशीर आहे, कारण ह्यात कॅलरीज फारच कमी असतात, पण पोषक तत्व मात्र भरपूर असतात. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे ह्यामध्ये फायबर्स खूप असतात, म्हणूनच पचनशक्ती वाढते आणि शरीरातली घाण साफ होते. तसेच लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत ही भाजी सगळ्यांसाठीच एकदम हलकी आणि पचायला सोपी असते. अशा प्रकारे थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती देऊन झाली. आता आपण हे दोडक्यांचे छोटे छोटे असे तुकडे पाडून घेतले. हे तुकड्यांना मध्ये एक काप द्यायचा आणि बाजूला 2 असे साईडला काप द्यायची, म्हणजे स्टफिंग साठी परफेक्ट असं आपण जागा तयार करून घ्यायची. अशा प्रकारे आपले सगळे दोडके मस्त साफ करून त्याला कट्स मारून झालेले आहेत. आता आपण मसाला बनवायला घेऊया. तर सिक्रेट स्टफिंग करण्यासाठी सुरुवातीला एक छोटीशी कढई गरम करून घेऊया. त्यात चमचाभर तेल टाकूया आणि त्यानंतर हे सुकलेले बोंबलाचे तुकडे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे, कारण ते भाजताना मस्त असे खरपूस भाजले जातील आणि जेव्हा आपण मिक्सरला वाटू तेव्हा चांगले असे वाटले पण जातील. तर छानपैकी भाजताना एकदम पेशन्स हवंय बरं का. शेजारी म्हटली पाहिजे का इथं बोंबील भाजले जातात, इथपर्यंत आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण इथं अर्धी वाटी किसलेलं खोबरं म्हणजे सुकं खोबऱ्याचा किस घातलेला आहे. हा पण चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा, त्याचप्रमाणे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या हे चांगलं मऊ होईपर्यंत साधारणतः 2 मिनिटभर असंच परतून घ्यायचं. ह्याचा सुगंध बघा, जणू काही गुपितच इथे दडलेला आहे. प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर हळूहळू ब्लेंड होत चाललेला आहे. एकदम तोंडाला पाणी सुटायला लागलं बरं का. हीच आपली सिक्रेट स्टफिंग एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार तयार आहे. आता पुढे बघूया ही स्टफिंग दोडक्यात भरायची आणि नंतर कसं दोडकं तयार करायचंय हे बघूया. पण तोपर्यंत हा मसाला मस्त असा थंड करून घेऊया. आपला मसाला चांगला थंड झाला की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि चालू बंद करून असं मिक्सरला वाटून घ्यायचे. ह्याची अशी आपल्याला भरडच ठेवायची, ह्याची पेस्ट तयार नाही करायची आपल्याला, फक्त भरड तयार करून घ्यायची, म्हणजे मोठमोठं ठेवायचंय आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, ह्याच प्रकारे आपल्याला हे बोंबलाचं वाटण तयार करून घ्यायचंय. अगदी जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही. तर बघा, परफेक्ट असं बोंबलाचं वाटण आपलं तयार आहे. हे आपण कढईमध्ये काढून घेऊया आणि त्यात काही मसाले प्लस सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ऍड करणार आहोत. आहा, खरंच फ्लेवरफुल आहे. तर ह्या वाटणामध्ये आपण ऍड करणार आहोत 2 चमचा घरगुती मिरची पावडर, किंवा तुम्ही इथं कोणतीही लाल तिखट मिरची पावडर वापरली तरीही चालेल. त्याचबरोबर 1 चम्मच धनेजिरे पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, त्यामध्ये भरपूर सारा म्हणजेच साधारणतः 1 मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला घालणार आहोत. इथं आपण होल कांदा घालायचा आहे, भाजलेला वगैरे कांदा घालणार नाहीये. आपण पूर्ण कच्चाच कांदा घालायचा, ह्याचा पण एक जबरदस्त फ्लेवर येतो. त्याचप्रमाणे बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपण 2 चमचभर साधारणतः तेल ऍड करणार आहोत आणि हाताने असं चांगलं असं कुस्करून चांगलं मिक्स करून घेणार आहोत. अहो मंडळी, बघा की हा सुगंध, बोंबलाचा हलका फ्लेवर प्लस मसाल्यांचा मस्त अरोमा एकत्र येतोय. जणू किचन मध्ये सेलिब्रेशनच सुरू आहे. तर परफेक्ट असं आपलं हे स्टफिंग रेडी आहे आणि प्लस आपले दोडक्याचे काप पण रेडी आहेत. आता ह्यामध्ये मस्त असं हे स्टफिंग भरूया. तर काय करायचं, मस्त एक तुकडा उचलायचा आहे दोडक्याचा, त्यामध्ये हे स्टफिंग असं एकदम दाबून भरून घ्यायचे, जेणेकरून आपण हे जेव्हा शिजवू ना दोडके, तेव्हा हे स्टफिंग निघायला नको, म्हणून असं पूर्ण जेवढं बसतंय ना तेवढं असं दाबून पूर्ण असं भरून घ्यायचंय. अशाच प्रकारे आपलं हे स्टफिंग पूर्ण दोडक्यांमध्ये भरून घेतलंय. आता शेवटची आणि लास्टची स्टेप म्हणजे काय असेल, तर आपण हे दोडके शिजवायचे कसे, त्यासाठी मी घेतलंय 1 कढई मस्त गरम करून घेतली. त्यामध्ये
तेलाचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मी इथं साधारण 4 ते 5 मोठे चमच तेल ऍड केले. तेल चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर मी 1 चम्मच जिरं घातलं. जिरं पण चांगलं फुललं की त्यानंतर आपण ह्याला कढीपत्त्याचा चांगला असा तडका देणार आहोत. वाह, इथं मी 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने घेतले. कढीपत्त्याचा चर्र असा तडका बसला की त्यानंतर आपण इथं उरलेले जे स्टफिंग आहे आपण ते घालणार आहोत. हे स्टफिंग पण चांगलं 2 मिनिटभर चांगलं परतवून घेऊया. मस्त तेलामध्ये परतलं गेलं की त्यानंतर आपण भरलेले हे दोडके शिराळे ह्यामध्ये ठेवून घेणार आहोत. वाह, बघा ना, असे ठेवताना बघा तो कलर, तो टेक्स्चर जबरदस्त असा आलेला आहे. तर अशाच प्रकारे सगळे दोडके आपले ठेवून घेतलंय. आता ह्याला तेलामध्ये थोडंसं साधारणतः अर्धा मिनिटभर चांगलं असं परतून घेऊया, म्हणजे तेलाचा सगळा फ्लेवर थोडासा ह्या दोडक्यांमध्ये उतरेल. तर अशा प्रकारे थोडंसं सेट करून घेतलं मी आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे साधारणतः 1 ग्लास पाणी. कारण हे चांगले सॉफ्ट आणि मऊ शिजावेत आणि थोडीशी भाजी ज्युसी होई म्हणून पाणीमध्ये शिजवून घ्यायची. तुम्ही पाणी न घालता शिजवलं ना असंच तरी पण चांगले दोडके शिजतात. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाणी न घालता पण शिजवू शकता. पण इथे थोडीशी भाजी मला अशी पातळ हवी होती, भाकरी सोबत पण खायला चांगली लागते, म्हणून थोडंसं पाणी घालून हे शिजवून घ्यायचं. तर झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपण 10 ते 15 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायचंय. बघा, 10 मिनिटांनी आपण झाकण उघडून घेऊया आणि आपण चेक करूया आपले दोडके चांगले शिजले की नाही. तर काय करायचं, उलटी घ्यायची किंवा एखादा फोर्क असेल तो पण घेऊ शकता. तर मी उलथीनेच असं आतमध्ये पर्यंत उलटी डीप करते. जर सहजच आतमध्ये पर्यंत गेली तर आपले दोडके परफेक्ट शिजले म्हणून समजायचं. तर बघा, सगळेच मी दोडके इथे चेक करून तुम्हाला दाखवले. मस्त असे सॉफ्ट आपले दोडके शिजले गेलेले आहेत आणि भाजीचा कलर बघा, वाह, एकदम झक्कास दिसतंय ना आपलं स्टफ दोडके, भरलेली दोडके, भरपूर मसालेदार स्टफिंग, हलके मऊ आणि बघूनच वाटते किती भारी झाली असे, नाही का. त्याचप्रमाणे ह्यामध्ये मसाल्यांचा सुगंध, खोबरं आणि बोंबलाचा फ्लेवर एकदम मिक्स झालाय. जणू किचन मध्ये एकदम अशी युनिकच असा फ्लेवर तयार झालाय. आता शेवटी भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर घेऊन ह्याच्यावर अशी पेरून घेऊया. बघता क्षणी तोंडाला पाणी आले की नाही. चला तर मग आता टेबलावर गरमागरम सर्व करून घेऊया आणि या झक्कास झणझणीत चवीचा आनंद घेऊया. आणि हो, लक्षात ठेवा, कुकिंग म्हणजे फक्त जेवणच नाही तर एक फुल ऑन सेलिब्रेशन ऑफ फ्लेवर आहे. तर काय मंडळी, कशी वाटली ही युनिक आपली रेसिपी? जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.